देशामध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील नागरिकांनी नेमकं काय करायचं या संदर्भात आज नागरी संरक्षण दलाच्या वतीने मुंबईभर ठिकठिकाणी मॉकड्रिल करण्यात आल्या। यातील अणुशक्तीनगर येथे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये देखील मॉकड्रिल करण्यात आली, सायरन वाजवण्यात आले आणि त्या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। मुंबईभर आज साधारणतः 2,500 पेक्षा जास्त नागरिक संरक्षण दलामधील जे स्वयंसेवक आहेत त्यांनी नागरिकांना अशा प्रकारची जनजागृती केलेली आहे। माझ्याबरोबर कदम सर आहेत आणि गाडेकर सर आहेत, वाडेकर सर आहेत। सर, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर जिथे आपण आता उभे आहोत हे एक संवेदनशील तसं केंद्र आहे। तिथल्या नागरिकांमध्ये खरं तर खूप जागरूकता येणं गरजेचं आहे। तिथला स्टाफ, तिथे राहणारी लोक आहेत, तिथला त्यांचा स्टाफ आहे, राहणार आहे, कशा प्रकारे आतमध्ये ही मॉकड्रिल झाली आणि कशा प्रकारे जनजागृती करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आम्ही सायंकाळी 8 वाजता सायरन वाजून ब्लॅकआउट केलं होतं। ब्लॅकआउट केल्यानंतर लोकांनी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ह्याबद्दलचं आम्ही त्यांना अवेअरनेस आज दिलं होतं की ब्लॅकआउट झाल्यानंतर आपण घरामध्ये त्यांनी राहायला पाहिजे आणि कशा पोझिशनमध्ये त्यांनी राहायला पाहिजे त्याची आम्ही त्यांना माहिती दिली। ब्लॅकआउट करण्यापूर्वी त्या सोसायटीच्या लोकांना आम्ही BRC असं नाही, आम्ही मुंबईमध्ये सर्व सोसायट्यांमध्ये असं आम्ही ट्रेनिंग देत असतो अवेअरनेस त्याचं। खरं तर BRC सारखी जी केंद्र आहेत भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही खूप संवेदनशील मानली जातात। त्यांच्यासाठी काही वेगळं ट्रेनिंग आहे का किंवा तिथे काही वेगळं करणं अपेक्षित होतं का? नाही, असं वेगळं असं ट्रेनिंग नाही सर, की आपण जनरली जे मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना जे ट्रेनिंग देतो ते ट्रेनिंग आम्ही BRC असो आणि गव्हर्नमेंटच्या सार्वजनिक ऑर्गनायझेशन तिकडे सेम ट्रेनिंग दिलं की त्यांनी स्वतःचा जीव कसा वाचवावा आणि अशा परिस्थितीमध्ये सोसायटीच्या लोकांना काय नियम पाळायला पाहिजे त्याचं त्यांना आम्ही अवेअरनेस देतो। आता इथे आपले किती स्टाफ या ठिकाणी आज त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी ते आतमधल्या किती लोकांना ट्रेनिंग देण्यात आली? या ठिकाणी आमचे नागरी संरक्षण दलाचे जसं माझ्याबरोबर मधु कदम सर आहेत, या विभागाचे डेप्युटी चीफ वॉर्डन आहेत, त्याचबरोबर ह्या विभागाचे जे बोराडे म्हणून आमचे विभागीय क्षेत्ररक्षक आहेत। तर इथले जे आमचे 55 लोक ह्या जे BRCमध्ये आम्ही ब्लॅकआउट जे मॉकड्रिल केले त्याच्यामध्ये सहभागी होते। आणि मुंबई शहरातील आज आम्ही दुपारी 4 वाजता मोठं मॉकड्रिल केलं। त्या ठिकाणी आमचे सन्माननीय प्रभात कुमार साहेब आमचे जे संचालक आहेत, त्याचबरोबर माननीय रश्मी करंदीकर मॅडम ANP आहेत, त्याचबरोबर मुंबई शहराचे अतिरिक्त नियंत्रक ॲडिशनल कंट्रोलर नरसिंग यादव सर ते, त्याचबरोबर आमची जी मानसेवेची संघटना आहे जसं मी रवींद्र वाडेकर मुंबई शहराचे चीफ वॉर्डन, तसं मधु कदम सर आहेत आमचे ह्या विभागाचे चेंबूर एरियातले ते डेप्युटी चीफ वॉर्डन, आमचे योगेंद्र नानोस्कर आहेत ते वेस्टर्न सबर्बनचे डेप्युटी चीफ वॉर्डन आहे। अशी आमची मानसेवी संघटनेचे देखील त्या ठिकाणी उपस्थित आणि या मॉकड्रिलमध्ये आमच्यासह म्हणजे मुंबई पोलीस महानगरपालिका जिल्हा अधिकारी कार्यालय, NSS, NCC, NDRF, त्याचबरोबर नेहरू युवा केंद्र अशा बऱ्याचशा संस्था एकत्र येऊन आम्ही इव्हन मुंबईतले बरेचसे नामांकित हॉस्पिटल आहेत ते देखील आमच्यावर ह्या मॉकड्रिलमध्ये सहभागी होते। हजारोच्या पेक्षाही जास्त लोक आहेत। दुपारी 4 वाजता क्रॉस मैदानमध्ये जे मॉकड्रिल झालं तिथे आम्ही सहभागी झालो आणि लोकांनी काय करावं प्रत्यक्ष नागरिकांनी त्याचं आम्ही प्रशिक्षण दिलं। हवाई हल्ल्यापासून लोकांनी कसा आश्रय घ्यायला पाहिजे की म्हणजे स्लीपिंग मूव्हीमध्ये राहायला पाहिजे, ह्या प्रकारचं आम्ही ट्रेनिंग मुंबईच्या नागरिकांना देत असतो। तर मुंबईमध्ये आमचे हजारो व्हॉलंटियर्स आहेत, 2,500 आमचे लोक ॲक्टिव्ह आहेत। कदम सरांकडे जातो। खरं तर सर, आता हे आजचं मुंबईचं तसं बघायला गेलं तर शेवटचं मॉकड्रिल झालं BRCमध्ये। दिवसभरात एकूण मुंबईकरांच्या ह्या सगळ्या मॉकड्रिल्स तुम्ही पाहिल्या, किती लोकांमध्ये अवेअरनेस दिसला आणि कशा प्रकारे तुम्ही अवेअर केलेला आहे या सगळ्या स्थितीमध्ये? तसं बघितलं तर नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून अवेअरनेस आमचं कंटिन्यू चालू आहे। म्हणजे आजचा इन्सिडेंट किंवा आजची परिस्थिती निर्माण झाली म्हणून अवेअरनेस नाही, आमचं कंटिन्यू चालू असतं। संध्याकाळी दररोज नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून आम्ही मोफत प्रशिक्षण दिलं जातं। त्या प्रशिक्षणामध्ये एक तर युद्धजन्य परिस्थिती असतेच किंवा बऱ्याच वेळा युद्ध होईल याची शाश्वती बऱ्याच वेळा नसते आणि होणार पण नाही भविष्यामध्ये कदाचित, पण डिझास्टर मॅनेजमेंट किंवा आग लागली इतर डिझास्टर असतात त्याच्या अनुषंगाने देखील आम्ही ट्रेनिंग देतो। म्हणजे हे जे ट्रेनिंग आहे नुसतं हे जेव्हा एअर रेड वॉर्निंग होईल तेव्हाच उपयोग येणार नाही, तर घरी एखादी आग लागली तर त्या आगीच्या वेळेस तुम्हाला काय करायला पाहिजे। बऱ्याच वेळा लोक खाली पळून जातात किंवा दरवाजे खिडक्या उघडी ठेवतात, आगीच्या वेळेस असं करणं चुकीचं असतं। याच्याबद्दल आम्ही डिटेल माहिती सोसायटीमध्ये पण अवेअरनेस क्रिएट करतो आणि लोकांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना आम्ही प्रमाणपत्र देतो जेणेकरून त्यांना एक प्रकारचा अवेअरनेस, आणि ते आमचे मग सभासद होतात, मेंबर होतात। म्हणजे जसं कम्युनिटी बेस्ड डिझास्टर मॅनेजमेंटचा जो कॉन्सेप्ट आहे
इतर जगामध्ये अमेरिके म्हणा या ठिकाणी चालतो, तोच कॉन्सेप्ट नागरी संरक्षण दल आहे. इनफॅक्ट सिव्हिल डिफेन्स जो महाराष्ट्राचा सिव्हिल डिफेन्स आहे ते जनक म्हणायला हरकत नाही, कारण ही कॉन्सेप्ट सिव्हिल डिफेन्स ॲक्ट 1968 साली झाला आणि त्याच्यानंतर सर्व लोकांना भरती करणं आणि प्रशिक्षण देणं, जेणेकरून कधी पण अशी परिस्थिती निर्माण झाली. आता काय माहोल असल्यामुळे लोक BRC म्हणा किंवा अशा प्रकारचे असं नाही, आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये मॉकड्रिल घेतो. आता मी ज्या एरियामध्ये टिळकनगर त्या ठिकाणी आम्ही नेहमी अशा प्रकारचे प्रशिक्षण घेत असतो. एवढंच की माहोल नसल्यामुळे त्याचं मोठं किंवा मीडिया वगैरे त्या ठिकाणी उपस्थित असतात. हेच औचित्य होतं. म्हणजे खरं तर या अगोदर आपण ह्या ट्रेनिंग्स देत होता, कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आगींचे प्रमाण वगैरे, पण आज घडीला देशावर हे एकूण संकट घोंगावतं आहे, युद्ध होण्याची शक्यता निर्माण होते. अशा स्थितीमध्ये मुंबई ही आर्थिक राजधानी आहे देशाची आणि ती सगळ्यात पहिला टार्गेट आपण या अगोदर देखील बघितला. वेगवेगळे हल्ले मुंबईवर झाले. अशा स्थितीमध्ये आज नागरी संरक्षण दलाची भूमिका याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि मग आज दिवसभरात तुम्ही ह्या ट्रेनिंग सेशन्स घेतले, याचा काय मुंबईमधला एकूण अनुभव तुम्हाला दिसून आला या युद्धजन्य स्थितीबाबत? एक तर काय माहिती आहे की जसं मी म्हटलं की लोक हे नेहमी प्रोॲक्टिव्ह असतात, रिॲक्टिव्ह असतात, प्रोॲक्टिव्ह कमी असतात. म्हणजे आधीच मी करेन, आता जी परिस्थिती निर्माण झाली लोकांना असं बरेच लोक कनेक्ट होत आहेत की आम्हाला या अशा प्रकारचं प्रशिक्षण करायचं आहे, तर कोणत्याही ठिकाणी प्रशिक्षण करू. आजचं जर माहोल बघितलं, दुपारचं मॉकड्रिल त्या ठिकाणी NCC सारखे NSS सारखी मुलं पण त्या ठिकाणी होती. आणि आम्ही जे मॉकड्रिल दाखवलं त्याचा एक सिव्हिल डिफेन्सचा एक ढाचा आहे, एक आमची प्रोसेस सेट आहे की युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली या डिझास्टर झालं तर तुम्ही कसं काम करणार. आता भोंगा वाजवला जातो कधी, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, भोंगा वाजवून तुम्ही ही दुर्घटना कशी थांबवू शकता, की त्यावेळेस तुम्हाला कृतीचा इशारा म्हणतो, कृती कधी करणार आणि कधी तुम्ही काम करणार, कधी जेव्हा भोंगा वाजेल कधी तुम्हाला शेल्टरमधून बाहेर यायचं आणि इतर लोकांना मदत करायची. किंवा आम्ही असंही म्हणतो की आज जेव्हा कम्युनिटीमध्ये एखादा डिझास्टर होतो त्यावेळेस तो सक्षम नसतो, तो माणूस कोणी असतो, त्याला ऑथॉरिटीला फोन करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आम्ही त्यांना तेही सांगतो की तुम्ही मदत करण्यापूर्वी अथॉरिटीला फोन करा, पोलिसांना फोन करा, फायर ब्रिगेडला फोन करा, जेणेकरून ते आग छोटी असेल तर डिझास्टरमध्ये जर रूपांतर झालं ते येऊन त्या आगीवर नियंत्रण ठेवतात. पण लोकांमध्ये बऱ्यापैकी अवेअरनेस क्रिएट झालेलं आहे आणि नागरी संरक्षण दलामध्ये बरेच लोक ह्या अनुषंगाने भरती होतील असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न कदम सर, एकूण आज दिवसभर संपूर्ण देशाचं लक्ष मुंबईकडे होते. मॉकड्रिल जी आहे ती मुंबईमध्ये कशा पद्धतीने होणार, त्यामध्ये RPF असेल, GRP असेल, मुंबई पोलीस असतील, या वेगवेगळ्या दलांनी आज दिवसभरात काम केलं. नागरी संरक्षण दल म्हणून आपण सकाळपासून तुमच्या जवळजवळ 2,500पेक्षा जास्त मुंबईमध्ये व्हॉलेंटियर्स होते जे दिवसभर काम करत होते. ही शेवटची ड्रिल आज झालेली आहे. एकूण आता नागरिकांची जबाबदारी म्हणून तुम्ही कसं पाहताय, नागरिक या सगळ्या स्थितीमध्ये जर उद्या अशी युद्धजन्य स्थिती आली आणि मुंबई आर्थिक राजधानी आहे, चहूबाजूने पाण्याने वेढलेली आहे, अशा वेळेस नागरिकांची जबाबदारी म्हणून नागरिकांना काय आव्हान कराल? बऱ्याच वेळा जर आता जसं आम्ही मॉकड्रिल सोसायटीजमध्ये घेतलं, बऱ्याच वेळा तर की सगळ्यात पहिलं महत्त्वाचं की ती स्वतःला प्रशिक्षित करणं गरजेचं आहे. स्वतः प्रशिक्षित व्हा, तुमच्या फॅमिली मेंबरला प्रशिक्षित करा आणि आजूबाजूच्या लोकांना प्रशिक्षित करा. जर तुम्ही स्वतः ट्रेन झाला तर अशा प्रकारचं जे संकट कधी पण येऊ त्यावेळेस तुम्ही त्याला उत्तर देण्यास तयार असाल. तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला ह्या ठिकाणी सांगावा लागतो. तुम्ही प्रशिक्षित झाला तरच तुम्हाला इतर लोकांना मदत करू शकतात. आणि बऱ्याच वेळेला खास करून अशा वेळेला जेव्हा डिझास्टर होतं त्यावेळी मोस्ट वल्नरेबल म्हणतो की त्याच्यामध्ये स्त्रिया असतात किंवा ज्या गरोदर स्त्रिया आहेत त्या असतात किंवा सिनियर सिटीजन जे वयोवृद्ध लोक यांच्याकडे दुर्लक्ष होतं. तर आम्ही आजच्या मॉकड्रिलमध्ये पण सांगितलं, बऱ्याच वेळा काय होतं आग लागली की लोक खाली पळून जातात, पण न कळत ते कुठल्या तरी रूममध्ये असतात, ते पण तिथे राहतात आणि दे आर मोस्ट वल्नरेबल. मग ते अडकतात, मग आगीमध्ये ते सापडतात, मग त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो, बऱ्याच वेळा त्याचा प्राण जीव जातो, काही मेडिकल एडमुळे देखील ते बाहेर येऊ नाही शकत. तर हे स्वतःला प्रशिक्षित करणं आणि प्रशिक्षित करून अवेअरनेस क्रिएट करणं. किंवा बऱ्याच वेळा काय होतं की एखादी घटना की लोक रूमर पसरवतात की मोबाईल आजकाल मीडिया व्हॉट्सअप मीडिया क्रिएट झाले, तर व्हॉट्सअप मीडियावर विश्वास न होता अथॉरिटीवर विश्वास ठेवा. न्यूज जी मीडिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर बातम्यामध्ये सांगितलं तर त्याला विश्वास ठेवा. बऱ्याच वेळा काय होतं की मेसेज आल्यानंतर लोक फॉरवर्ड करतात, तर मी असाही मेसेज देईल की अशा वेळेला हे फॉरवर्ड तुम्ही थांबवायला पाहिजे. अशा परिस्थिती बऱ्याच लोकांनी फॉरवर्ड्स केले, आम्हाला देखील फॉरवर्ड चालले. आम्ही सिव्हिल डिफेन्स संघटनेमध्ये असताना आम्हाला काय करायचं हे लोकांनी आम्हाला सांगितलं, जे आम्ही जनक आहेत, आम्ही त्याच्यामध्ये ट्रेन आहे. तर अशा वेळी फॉरवर्ड मेसेज, रूमर्स न पसरवणे,
व्हॉट्सअप मेसेजवर विश्वास न ठेवणे, ऑथॉरिटीवर विश्वास ठेवणे, न्यूज मीडिया ज्या बातम्या येतात त्याच्यावर विश्वास ठेवणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि अशा वेळेला जे जे इन्स्ट्रक्शन दिले जातील, पॅनिक न होता त्याला सामोरे जाणं, जे जे इन्स्ट्रक्शन माध्यमाच्या माध्यमातून दिले जातील, गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्याला फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे सांगितलं ब्लॅकआउट करणं तर ब्लॅकआउट करायला पाहिजे. की काही लोकांना काय होतं, ब्लॅकआउट नाही, काय होतंच नाही होतं. एकाने जरी ब्लॅकआउट नाही केलं ते देखील आपल्याला कदाचित धोकादायक असू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टीचं लोकांनी पालन करणं असं एक नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून जे काय आम्ही प्रशिक्षण एवढ्या वर्ष घेतो, 30-40 वर्ष सगळे आमचे अधिकारी उभे आहेत, ते सगळे प्रशिक्षित आहे. आम्ही पडद्यामागे असतो, कारण आम्हाला ज्या वेळेस असं डिझास्टर त्यावेळेस आम्ही येतो. अदरवाईज फ्रंटलाईनला फायर ब्रिगेड आणि इतर लोक कामं करतात. पण आमच्याकडे सगळे एक्सपर्टीज आहे, कम्युनिकेशन आहे. कम्युनिकेशनमध्ये आम्ही मास्टर्स आहोत, रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मास्टर आहोत. ज्या ज्या ठिकाणी असे संकट आहे त्यावेळेस आम्ही लोकांचं, ज्यावेळी अशी परिस्थिती निर्माण होते, लोकांचं मनोधैर्य उंचावणं, संपत्तीचं नुकसान कमी करणं आणि जीवित रक्षण करणं हे महत्त्वाचे मुद्दे असतात. खरं तर मुंबईकरांना आज दिवसभरामध्ये ह्या सगळ्या जे नागरी संरक्षण दलाचे जे काही पदाधिकारी आहेत, त्यांचे स्वयंसेवक आहेत, हे 2,500 स्वयंसेवक आज मुंबईभरात त्यांना ट्रेनिंग देत होते. BRCचा सेंटरमधलं हे शेवटचं ट्रेनिंग संपून आता ते जरी घरी जात असले तरीही ज्या पद्धतीने कदम सर असतील, वाडेकर सर असतील, यांनी काही सूचना मुंबईकरांना केलेल्या आहेत की किमान ज्यावेळेस अशा सूचना प्रशासन देतं त्या सूचना तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. प्रत्येक नागरिकाने नागरी संरक्षण दलासारख्या जे त्यांचे स्वयंसेवक आहेत त्यांच्याकडून त्यांच्यासारखे ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर ज्या पद्धतीने मॅसेज फॉरवर्ड केले जातात त्या रुमर्सवर कोणीही भरोसा न ठेवता ज्या ऑथॉरिटीज आहेत किंवा इतर माध्यमं आहेत त्यांच्याकडून ह्या बातम्या कन्फर्म करणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचे मॅसेज देखील पसरवणं हे खरं तर डिझास्टर ठरू शकतं आणि त्यापासून दूर राहणं हे देखील एक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि दिवसभरामध्ये आज ही सगळी मंडळी मुंबईकरांना वेगवेगळ्या यंत्रणांबरोबर प्रशिक्षित करत होती. आता हे शेवटचं प्रशिक्षण हे मॉकड्रिल संपून ते जात असताना त्यांनी हा संदेश दिलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी याचं पालन करणं जे आहे ते गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन अनुप्रस्तोगीचा प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई.